कर्जत जामखेड विधानसभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। प्रचार संपला असून आता प्रत्यक्ष मतदानाची तयारी सुरू झालेली आहे। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 356 मतदान केंद्र असून 3,87,300 मतदार आहेत। निवडणूक अधिकारी नितीन पाटील यांच्याशी आता संवाद साधूया। सर, कशी तयारी झाली आणि काय काय नेमकी प्रशासनाकडून या मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली? सर्वांना नमस्कार, मी नितीन पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी 227 कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ। आज 19 तारीख आहे आणि उद्याला आपल्या मतदारसंघामध्ये 356 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। त्यासाठी जे नियुक्त केलेले मतदान अधिकारी कर्मचारी आहे त्यांना आपण जवळपास 21 ते 36 पोलिसांसह आपले मतदान कर्मचारी आहेत त्यांना आपण आज साहित्य वाटप करतो आहोत आणि सर्व मतदान कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या ज्या गाड्या आहेत, जे वाहने आहेत, त्यांच्यामार्फत आपण त्यांना त्यांच्या मतदान केंद्रावर पोहोचवणार आहोत। त्याबरोबरच मी कर्जत जामखेडमधील सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना नम्र आवाहन करतो की माननीय जिल्हाधिकारी यांनी मिशन 75 म्हणजे 75% मतदान झालंच पाहिजे अशा प्रकारचा संकल्प आपण सगळ्यांनी करायचा आहे। आणि मी पुन्हा एकदा आवाहन करतो की लोकसभेसारखंच यावेळीसुद्धा सर्व नागरिकांनी मतदानासाठी उद्या सकाळी 7 ते 6 या कालावधीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजवावा।